जनसामान्यांच्या आयुष्यात सुराज्य साकारावं, आनंददायी समाजाची निर्मिती करावी आणि लोकशाहीमध्ये लोकराज्याची संकल्पना यशस्वी करत असताना सामान्य माणसांच्या एका शक्तीनं खरं तर ह्या सगळ्या विचारांचं प्रतिनिधित्व करावं, या अतिशय उदात्त भावनेतून या पन्हाळा तालुक्याच्या पावनभूमीतून खरं तर जनसामान्यांच्या सुराज्याची ही संकल्पना आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला। याच जनस्वराज्य शक्तीला ज्यांनी जन्माला घातलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यांनी मनापासून जपलं, या जनस्वराज्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला महाराष्ट्राच्या व्यासपीठावर काम करत असताना अगदी जीवाभावाचे आशीर्वाद दिले आणि आज पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातून थोडीशी आलेली जी काही मरगळ आहे, ही सगळी मारगळ बाजूला ठेवून आपल्यातले जे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय सामाजिक व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपल्यापासून बाजूला गेले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्या जनस्वराज्याच्या कुटुंबात आणण्याचा, पुन्हा एकदा जनस्वराज्य आणि पन्हाळा तालुका एकसंघपणानं काही नवं कारू पाहतोय हे सगळ्या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून देण्याचा एक संकल्प करणारा आनंदाचा सोहळा या येवलूरच्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सगळेजण या ठिकाणी संपन्न करतोय। या मेळाव्याच्या निमित्तानं अतिशय मनोभावे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सगळेच आपल्या गावातील ह्या पंचक्रोशीतील आणि तालुक्यातले वडीलधारे कार्यकर्ते आज आपल्या संघटनेचा कार्यक्रम होतोय म्हटल्यानंतर अगदी कुलिक पडसाळीपासून खरं तर हरपोडे बळपवाडीपासून या सगळ्या पंचक्रोशीतून ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले सगळे माझे सहकारी कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या जनस्वराज्य शक्ती पक्षातून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या हातकलंगडे तालुक्याचे आमदार आणि माझे सहकारी आदरणीय अशोकरावजी माने बापू, ज्यांनी आपलं मनोगत अध्यक्ष ह्या नात्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी व्यक्त केलं, ते दुसरे माझे संघटनेतले सहकारी आदरणीय समितदादा कदम, जिल्हा बँकेमध्ये आपल्या संघटनेचं प्रतिनिधित्व करणारे दुसरे माझे सहकारी आदरणीय राजू माने, व्यासपीठावर उपस्थित असणारे मार्केट कमिटीमध्ये आपल्या संघटनेचं अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते प्रकाशराव देसाई, आपल्या वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय HR जाधव, मार्केट कमिटीचे पूर्वीचे आपले अध्यक्ष पोर्लेगावचे आदरणीय आमचे परशुरामजी खुडे, पांडुरंगजी काशीद, शेतकरी संघामध्ये आपल्या उतरे गावातून आपलं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय प्रधान सर, शेतकरी संघाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब शिंदे, ज्यांनी खरं तर आपल्या प्रवेशाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं, ते आपल्या गावचे तरुण सहकारी आणि खरं तर त्यांच्या राजकारणाची सुरुवात आणि माझ्या पन्हाळा तालुक्यातल्या आणि येवलूर गावच्या ऋणानुबंधाची सुरुवातसुद्धा पहिल्यांदा झाली ते आदरणीय शशिकांतजी आडनाईक, व्यासपीठावर उपस्थित असणारे ह्या गावातून आपल्या संघटनेचं जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते मानसिंगराव पाटील, दुसरे माझे सहकारी घोटवड्याचे आमचे बाबा पाटील, दुसरा माझा सहकारी आमचे बाजीराव पाटील, व्यासपीठावर दुसरे जनस्वराज्याच्या वतीनं ह्या गावातून पंचायत समितीचं प्रतिनिधित्व केलं आणि मला वाटते पंचायत समितीचे उपसभापती म्हणून सुद्धा ज्यांनी चांगली काम केली ते आमचे बाजीराव बापू, दगडू पाटील, मधू पाटील, युवराजजी कांबळे, सगळेच व्यासपीठावरचे मान्यवर। मी सगळ्यांची नावं ह्या ठिकाणी घेत नाही। खरं तर मला खरोखर मनापासूनचा आनंद होतोय की पन्हाळा तालुका हा एक आपल्या सगळ्या संघटनेचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो। माझ्या अनेक मनोगतांच्या मध्ये बोलत असताना मी सांगितले की पन्हाळा तालुक्यामध्ये जनस्वराज्याचा पराभव करायची ताकद खरं तर ह्या देशातल्या नव्हे जगातल्या कुठल्या पक्षामध्ये नाही, पण दुर्दैवानं जनस्वराज्याचा पराभव जनस्वराज्याच्याच कार्यकर्त्यांच्या एकमेकातल्या आपापसातल्या मतभेदांचा फायदा करून करण्याचा प्रयोग सातत्यानं तुमच्या माझ्या वाट्याला आल्याचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय।
मला आपल्याला सांगायचं आहे, तुमच्या सगळ्यांच्या समोर एक दोन प्रश्न मला या ठिकाणी निर्माण करायचे आहेत. कार्यक्रमाला उशीर झाला आहे. दिवाळीचा सण आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहे. मला वाटते शशीभाऊनं अतिशय सुंदर आपल्या सगळ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे, पण तरीसुद्धा जास्त कार्यक्रमाला उशीर व्हावा असं मला या ठिकाणी अभिप्रेत नाही. मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक इतिहासाची चर्चा ह्या व्यासपीठावर जर मी करायची ठरवलं तर मला तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी उभा करायचा आहे की पन्हाळा तालुक्याला एक वेगळं महत्त्वाचं स्थान जनस्वराज्य पक्ष तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून निर्माण करण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कधी आपण मिळवू शकलो का? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी आपण मिळवू शकलो का? पन्हाळा तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख पदापर्यंत बसवण्याची परंपरा हे जनस्वराज्याच्या निर्मितीच्या अगोदरच्या काळात कधी आपल्याला बघायला मिळाली का? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापन होऊन अनेक वर्ष झाली, पण ह्या पन्हाळा तालुक्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी काम करायची संधी मिळाली का? आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या स्वाभिमानानं आत्मविश्वासानं उभी केलेल्या कामांच्या शिदोरीच्या जीवावर आज स्वसामर्थ्यानं खरं तर आपण ह्या सगळ्या संधी त्या ठिकाणी मिळवू शकलो. पन्हाळा तालुका एक असा कोल्हापूर जिल्ह्यातला तालुका आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांची उपराजधानी होता. महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा दख्खनचा केदार हा या पन्हाळा तालुक्यामध्ये वास्तव्य करतोय. पण हा पन्हाळा तालुका सगळ्या महाराष्ट्राला काही विचारधारा देणारा सुद्धा तालुका आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनस्वराज्य शक्तीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या इतिहासावर त्या ठिकाणी नोंदवू शकलो. आणि हा दैदिप्यमान इतिहास खरं तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. तो आपल्याला जपायचा आहे, तो आपल्याला मोठा करायचा आहे. प्रामुख्यानं हे सगळं करत असताना ज्याचा उल्लेख समितीने केला की राजकारणाकडे बघत असताना कोल्हापूर जिल्ह्यानं एक स्वतःचं आजपर्यंतचं वेगळंपण जपलं. महाराष्ट्राच्या राजकारणाकडे मागं जर तुम्ही वळून बघायचं म्हटलं तर एकमेव महाराष्ट्रात हा कोल्हापूर जिल्हा असा होता की जो लाटेवर कधी गेला नाही. या जिल्ह्याला जे पटलं, ह्या जिल्ह्यातल्या माणसाला जे भावलं आणि त्यानं कशाचीही फिकीर न करताना सातत्यानं ते करून दाखवलं. हा इतिहास तुम्हाला तुमच्या माझ्या जिल्ह्याचा म्हणून त्या ठिकाणी उभा राहतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आणीबाणीचा काळ जर तुम्ही कधी मागच्या राजकीय इतिहासाकडे मागं वळून बघायचं ठरवलं तर तुमच्या डोळ्यासमोर येईल की इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली आणि आणीबाणीबद्दल इंदिरा गांधींच्याबद्दल प्रचंड मोठा असंतोष सगळ्या देशामध्ये निर्माण झाला आणि सगळीकडे त्या काळामध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याचा एक काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. एक लाट आली काँग्रेस विरोधातली, पण त्याही काळामध्ये काँग्रेसला आधार जर महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यानं दिला असेल तर तो कोल्हापूर जिल्हा हा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जातो. या ठिकाणी कधीही ज्याला नरेटिव्ह सेट करणं आणि राजकारण करणं म्हणजे एखादी भावना लोकांच्यामध्ये भडकवणं आणि त्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजणं हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा कधी इतिहास झालेला नाही. हे तुम्हाला मला अनुभवावं लागेल. तुमच्या माझ्या जुन्या पिढ्यांच्याकडे आपण मागं वळून बघितलं तर राजेश्री शाहू महाराजांची आठवण आपल्या डोळ्यासमोर उभा राहते की सामान्य माणसाच्यात असामान्य माणसं निर्माण करायची असतील तर सहकारासारखं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं एक तत्त्वज्ञान आपल्याला लोकांच्या मध्ये नेलं पाहिजे. आणि एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत हा सहकाराचा विचार भारत देशातलं पहिलं संस्थान 1904 साली हा सहकाराचा कायदा आपण स्वीकारला. आणि नुसता स्वीकारला नाही तर ह्या येवलूसारख्या गावांनी मला सांगितलं पाहिजे त्या काळातल्या या गावातल्या जुन्या पिढीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर हा विचार ह्या गावामध्ये आणायचा प्रयत्न केला, ज्याचा उल्लेख आज झाला. ही विठ्ठल रुक्माई या गावातली सेवा संस्था असेल. आज 100 वर्षापेक्षा जास्त दैदिप्यमान काम केलं आणि नुसतं काम केलं नाही तर स्वतःची जमीन खरेदी करावी. त्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी एखादा ट्रॅक्टर घ्यावा, त्या काळामध्ये शेतकऱ्यांना सुविधा देणारं एखादं दुकान निर्माण करावं, त्या काळामध्ये नदीवरच्या धरण सोसायट्या निर्माण कराव्या आणि सहकारातलं जे जे काम करता येईल ते लोकांच्या माध्यमातून विश्वासानं निर्माण करायचं. हा एक विकासाची स्पर्धा करणारा आचार आणि विचार ह्या जिल्ह्यातल्या तुम्हा आम्ही कार्यकर्त्यांनी स्वीकारला.
माझ्या डोळ्यासमोर एक काळ उभा राहतो. मी कधीही कोल्हापूर जिल्ह्याचं वर्णन करत असताना बाहेर सांगतो की आमच्याकडे दोन दूध संस्था असल्या तर त्या एकमेकाशी स्पर्धा करतात. तू इमारत किती रुपयाची बांधलीस, मी इमारत किती रुपयाची बांधणार, तू फरक बिल किती दिलंस, मी फरक बिल किती देणार. आणि लोकांच्यातनं लोकांच्यासाठी ही लोक चळवळ निर्माण करण्याचा हा इतिहास खरं तर तुम्हाला आणि मला जोपासायचा असेल. आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून कधी दुसऱ्यावर अवलंबून असणारी आमच्या व्यवस्था आम्हाला निर्माण करायच्या नसतील म्हणून आपण कुठं तर हा स्वाभिमान जपू शकलो. आणि हीच भूमिका खरं तर सुराज्याची भूमिका म्हणून आपण महाराष्ट्राला देऊ शकतो. हीच भूमिका खरं तर सामान्य माणसाच्या जीवनात आनंद आणणारी भूमिका म्हणून आपण महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेतून राबवू शकतो. या भूमिका खरं तर आपण सगळ्यांनी स्वीकारायच्या ठरवल्या. संस्कार, संकल्प आणि सिद्धी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राला नव्या महाराष्ट्राची ओळख करून देण्याची धमक घेऊन या पन्हाळा तालुक्यातल्या लोकांनी सुरू केलेलं हे काम खरं तर आज वेगळ्या पातळीवर नेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की तुमच्या माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग आले. प्रामुख्यानं सत्तेचा काळ बघितला, सत्ता गेल्याचा काळ बघितला. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पक्षांनी या छोटासा पक्ष आपल्याला चॅलेंज देतोय, हा एक पक्ष आपल्या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्रामध्ये लोकांना वेगळ्या दिशेनं नेण्याचं सामर्थ्य देतोय, या पक्षाला तिथंच थांबवायचा प्रयत्न करा. ह्याचे अनेक झालेले प्रयोग खरं तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवले. अनेक लोक मोठ्या मोठ्या पक्षातली कुठं गेली आणि का गेली त्याचा उल्लेख ह्या व्यासपीठावर मला करायला पाहिजे असं मला वाटत नाही. पण मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगितलं पाहिजे की आम्हाला कधी वाटलं नव्हतं की खरं तर एवढे मोठे पक्ष फुटू शकतात आणि एकमेकाच्या विरोधातल्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन लोकांच्या पुढं जाऊ शकतात. अनेक आमिषं दाखवली गेली. अनेक सत्तेच्या माध्यमातून झालेल्या राजकीय व्यवस्थेमधला हा सगळा प्रकार आज आपण अनुभवतोय. मला तुम्हा सगळ्यांना ह्या ठिकाणी स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय चिखलाकडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मला स्वतःला एक समाधान वाटतं की माझ्या पन्हाळा तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या प्रेमातनं निर्माण झालेला ज्योतिबाच्या गुलालाचं पावित्र्य हातात घेऊन काम करणारा हा पक्ष या सगळ्या काळामध्ये स्वतःच्या नावावर एक बरबटासुद्धा त्या ठिकाणी लावून घेतला नाही. कसलाही प्रसंग आला, आज राजकीय भ्रष्टाचार असेल, सामाजिक भ्रष्टाचार असेल आणि आर्थिक भ्रष्टाचार असेल, सामान्य माणसाच्या हिताच्या विरोधात केलेल्या कुठल्याही कृतीमध्ये आज सगळ्या राष्ट्रीय पक्षांची चर्चा झाली. पण ह्यामध्ये जनसुराज्यावर बोट उचलायचं धाडस आज ह्या महाराष्ट्रात कोण करू शकत नाही. आणि हे जपायचं काम, हे तुमच्या माझ्या माध्यमातून मोठ्या ताकदीनं पुढं नेण्याचं काम जर उद्याच्या काळात आपल्याला करायचं असेल तर आपल्या मनातले हे सगळे संकल्प कुठेतरी बाजूला ठेवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्या सगळ्या राजकीय माझ्या आयुष्यातल्या वाटचालीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रचंड मोठं प्रेम ह्या तालुक्यानं मला दिलं आणि ह्या प्रेमाचं प्रतीक म्हणून खरं तर मी काही काम त्या ठिकाणी करू शकलो. माझ्या हातनं जे मला करता येईल ह्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक सामान्यातनं असामान्य माणसं निर्माण करायचा आपण प्रयत्न केला. अनेक पदाधिकारी झाले. प्रामुख्यानं हा माझ्या मतदारसंघात आहे का हा मतदारसंघाच्या बाहेरचा आहे. आज माझ्या वाट्याला आलेली मार्केट कमिटीची एखादी जागा मी पांडुरंग काशीदला द्यावी का देऊ नये, शेतकरी संघासाठी आलेली एखादी जागा बाबासाहेब शिंदेसारख्या आज करवीर मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या वाट्याला द्यावी का देऊ नये, आज मार्केट कमिटीमध्ये माझ्या वाट्याला आलेली एक जागा आमच्या पनुतऱ्याच्या सरदार पाटलासारख्या एका कार्यकर्त्याला द्यावी का देऊ नये, असा विचार कधीही आमच्या मनाला शिवला नाही. ज्या वेळेला आपण परिवार म्हणून एकत्र येतो, ज्या वेळेला आपण एक कुटुंब संस्था म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यासाठी काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तुमच्या माझ्यावर मतदारसंघाची बंधनं असायचं काय कारण आहे. आणि म्हणून ही बंधनं कुठंतरी बाजूला ठेवून आज आपण हा सगळा प्रवास उद्या अजून ताकदीनं त्या ठिकाणी करायचा आहे. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की जनसुराज्य शक्ती हे नाव ज्या वेळेला आपण स्वीकारलं, कुठंतरी ज्योतिबाचा एक आशीर्वाद म्हणून आपल्याला मिळालं. ह्या देशामध्ये सगळ्यात मोठा राजकीय गुरु म्हणतात ज्याला, राजकीय मार्गदर्शन करणारा, सल्ला देणारा एक प्रमुख माणूस म्हणून ज्या वेळेला ह्या देशात बघितलं जातं
पहिल्यांदा मला वाटते 2014च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी ज्यावेळेला पहिल्यांदा ह्या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा राजकीय सल्लागार म्हणून ज्यानं काम केलं, मागच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी आघाडी सगळ्या देशामध्ये निर्माण झाली लोकसभेला, त्याचा राजकीय सल्लागार म्हणून ज्यानं काम केलं आणि तो ह्या देशातला सगळ्यात राजकीयदृष्ट्या सल्ला देण्याचं सामर्थ्य असणारा माणूस म्हणून बघितला जातो, तो प्रशांत किशोर नावाचा माणूस आहे, बिहार राज्यातला आहे. आणि आज त्याला इच्छा झाली हे सगळं बघितल्यानंतर या वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी की आपण सुद्धा एक पक्ष काढावा आणि आपण सुद्धा आपला पक्ष घेऊन बिहारमध्ये आपलं राजकीय सामाजिक विचारांना लोकांच्या मध्ये घेऊन जावं. त्या माणसाला ज्या वेळेला पक्ष काढायचा निर्णय त्यानं घेतला आणि त्याला विचार पडला की आपण आपल्या पक्षाला नाव काय द्यायचं. मी आज ह्या व्यासपीठावरून सांगतो की त्यानं नाव दिलं जनसुराज्य शक्ती. कधीतरी काढून बघा. आज बिहारच्या निवडणुकीमध्ये 100 जागा तो माणूस या जनसुराज्य शक्तीच्या नावानं त्या ठिकाणी लढवतोय. आणि म्हणून या संकल्पनेमध्ये असणारी ताकद प्रामुख्यानं सामान्य माणसाला भावनेच्या भरात एकमेकाच्या विरोधात उभा करण्यापेक्षा त्याच्या असणाऱ्या जीवनातले प्रश्न संपवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत का. खरं तर सामान्य माणसाच्या सुराज्याच्या संकल्पनेला हाक मारत असताना आज आर्थिकदृष्ट्या त्याच्या जीवनात आलेल्या अडचणी समजवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत का. आज अनेक प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहेत. मी आज सगळ्याचा उल्लेख ह्या ठिकाणी करणार नाही, पण मला एका गोष्टीचा ह्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की जनसुराज्य स्थापन झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने एक भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता की ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये 2 समाज निर्माण झाले आणि ह्या 2 समाजांची व्याख्या मी त्या ठिकाणी मांडायचो की एक शहरी समाज निर्माण झाला आणि एक ग्रामीण भागात राहणारा समाज निर्माण झाला. शहरात राहणाऱ्या समाजाला उद्योग करायला मिळाला, नोकरी करायला मिळाली, धंदा करायला मिळाला, शैक्षणिक चांगल्या सुविधा त्याच्या मुलांना मिळाल्या, आरोग्याच्या चांगल्या सुविधा त्याच्या मुलांना मिळाल्या आणि ह्या देशातल्या प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्राचा वाटा त्याच्या वाट्याला आला. आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये दुसरा ग्रामीण भागात राहणारा शेती आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाला आधार देणारा, गावात असली जिल्हा परिषदेची शाळा तर मुलाला शिकवायचं, 5-7 किलोमीटरमध्ये मिळाली शाळा तर 10वीपर्यंतचं शिक्षण करायचं, वाटली गरज तर जिल्ह्याच्या ठिकाणी परवडलं तर त्याला शाळेला कॉलेजच्यासाठी पाठवायचं. आरोग्याची धडपड करत असताना अनेक वेळेला वेळेत उपचार मिळाला नाही म्हणून जवळच्या नातेवाईकांना गमवायचं, दुःख सोसायचं. आणि पावसावर अवलंबून असणारी, निसर्गावर अवलंबून असणारी, ज्याला दराची हमी नसणाऱ्या व्यवस्थेमध्ये स्वतःच्या कुटुंबांचा हा संघर्ष करायचा, हे ग्रामीण अर्थकारण निर्माण झाल्याचं एक चित्र आपण उभा केलं. आणि मग ह्या 2 समाजांना एका न्यायाच्या भूमिकेमध्ये एकत्र संधी देण्याचा विचार ह्या लोकशाहीमध्ये कोण करणार नसेल. ह्या देशामध्ये रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जातो. हे जनस्वराज्याचं 2004चा जाहीरनामा मी तुम्हाला सांगतोय. आणि ह्या देशात राहणाऱ्या 70% लोक ज्या शेतीवर अवलंबून आहेत त्या शेतकऱ्यांसाठी मात्र ह्या देशाच्या लोकसभेत स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नाही. आणि ही लोकशाही आम्ही आमची म्हणून, आम्ही आमच्या हातानं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्यातनं निर्माण झालेली व्यवस्था म्हणून जर स्वीकारणार असलो तर तुमच्या आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत का नाही. आम्ही आज कुणीतरी येऊन आम्हाला शाप दिला, कुणीतरी चांगलं धोरण स्वीकारलं नाही, त्यामुळं आमचे हाल झाले, हे म्हणत बसण्यापेक्षा आम्हाला जो मताचा अधिकार दिला गेला, आम्हाला आमचे राज्यकर्ते जन्माला घालण्याचं सामर्थ्य ज्या व्यवस्थेनं दिलं, त्या व्यवस्थेला आम्ही आमच्या भूमिका म्हणून काय दिलं, हा प्रश्न कधी आम्ही आमच्या मनाला विचारणार आहे का नाही, हा प्रश्न आपण त्यावेळेला मांडत होतो. आणि मला दुर्दैवानं आज सांगावंसं वाटते की येवलूरसारखं गाव असेल, पडळसारखं गाव असेल, माझगावसारखं गाव असेल किंवा आमच्या वारणानगरच्या जवळची अनेक कोडोली, बहिरेवाडी, जाकल्यासारखी गावं असतील, ज्या सामाजिक प्रश्नांचा उल्लेख या व्यासपीठावर करायचं कुणाचं धाडस होत नाही. प्रत्येक गावात 30-35 वर्षाची लग्न ज्यांची होऊ शकत नाहीत अशी 40-40, 50-50 मुलं बघायला मिळतात. दुर्दैवानं
एजंटच्या माध्यमातून कुठनं तर कर्नाटकातनं मुलगी लग्न करून आणायची आणि ती दागिने घेऊन पळून गेली, ते दुःख घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासात जाण्याची एक अवस्था आज तुमच्या माझ्या घरातल्या तरुणांच्या वाट्याला आलेली आहे, ज्याचा उल्लेख ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रतिष्ठा आम्ही आमच्या हातानं घालवली. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी नावाच्या संकल्पनेतून जन्माला झालेल्या ह्या व्यवस्थेला आपल्या सगळ्यांच्या हातून एका दुर्दैवी वाट्याकडे आपण ज्या वेळेला घेऊन गेलो, त्यावेळेला आज तरी आपण ह्या सुराज्याच्या संकल्पनेचा आग्रह धरणार आहे का नाही? ज्या परंपरा शाहू महाराजांच्यापासनं तुमच्या माझ्या जुन्या पिढ्यांनी एवढ्या मोठ्या संस्थात्मक संस्काराच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला दिल्या, त्या संस्कारातनं पुढं नेणाऱ्या काही विचार आपण जपणार आहे का नाही? हा विचार खरं तर तुम्हाला आणि मला ह्या निमित्तानं केला पाहिजे आणि तो आपल्या सगळ्यांनी करावा असं मला तुम्हाला मनापासून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आव्हान करायचं आहे. आज शशिकांत असेल, त्याचे सगळे सहकारी असेल, कसबा ठाण्यातले माझे सगळे जुने सहकारी असतील, सगळ्यांनी आज आपल्या ह्या संघटनेमध्ये येण्याचं सामर्थ्य दाखवलं. आज अनेक गोष्टी उलट्या सुलट्या घडताना शशिकांत तुम्ही सगळेजण बघताय. म्हणजे ज्या PN पाटील साहेबांनी काँग्रेसबरोबरची एकनिष्ठता एवढी दाखवली की मला वाटते राजीव गांधींचा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा राहिला पाहिजे हा आग्रह धरणारा माणूस PN साहेब. मला वाटते राजीव गांधींच्या नावानं एक सूतगिरणी मला काढली पाहिजे, ह्या व्यवस्थेमध्ये स्वतःचं सगळं राजकीय पुण्याई वापरणारा PN साहेब. राजीव गांधींच्या प्रत्येक जयंतीला मला वाटते सद्भावना दौड काढणारा माणूस PN साहेब. आणि ह्या PN साहेबाच्या वाट्याला काय आलं? कधीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर आता तू काँग्रेसमध्ये काम केलेस म्हणून मला विचारा असं वाटते, किंवा अजून काही आमची महान मंडळी काँग्रेसच्या प्रेमामध्ये पन्हाळा तालुक्यातली आहेत त्यांना सांगावं असं वाटते की त्याच्या वाट्याला नेमकं काय आलं, का राहुल पाटलांनी काँग्रेस सोडली. येवलूच्या ह्या व्यासपीठावरनं जर त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर मी सांगेन की येवलूसमध्येच आपण सगळ्यांनी, आमचा प्रकाश देसाई या ठिकाणी आहे, कुंभीला पॅनेल प्रकाश तुम्ही मला करायला लावलं. मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आपण कुंभीला ताकदीनं लढायचं, कार्यकर्त्यासाठी काय पण करायचं ही माझी भूमिका असताना प्रत्येक इलेक्शनला मी कुंभीमध्ये नरकेंच्या विरोधात लढलो. आणि कुंभीला बंटी पाटलांनी मदत कुणाला केली हो? गगनबावड्यातली 2,500-3,000 हजार मतं दक्षिणमध्ये कुणी नोंदवली हो? ह्या सगळ्या पराभवाचं कारण कोण झालं? आणि आज हे सगळं घडताना आपण बघतोय काही मंडळी आज काँग्रेसमधून राष्ट्रवादीपर्यंतचा केलेला प्रवास आपण अनुभवतोय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून पन्हाळा तालुक्यातल्या तुमच्या माझ्या काही लोकांना वाटते, कुणाला काँग्रेसमध्ये राहावं वाटते, कुणाला राष्ट्रवादीमध्ये राहावं असं वाटते. आणि त्याच्यापेक्षा आश्चर्य काही महाभाग असे आहेत की ज्यांना आता शिवसेनेकडे जाऊसं वाटतंय. म्हणजे हे कुठलं पन्हाळा तालुक्यातलं विदारक चित्र आज आपण अनुभवतोय. एका बाजूला सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलेला, जनसामान्यांची ओळख ह्या तालुक्याला निर्माण करून दिलेला, ज्योतिबाच्या गुलालाची हातात मूठ घेऊन काम करणारा एक पक्ष, आणि आज उद्ध्वस्त झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाच्याही मागणं फिरणाऱ्या ह्या पक्षांच्याकडे जाणारी पन्हाळा तालुक्यातली माणसं बघितल्यानंतर कधी काळी आपण एकत्र काम करत होतो त्या कार्यकर्त्यांच्याबद्दल काम करत असताना त्यांच्याबद्दल मला या ठिकाणी वाईट बोलायचं नाही, पण आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी वाढते. आणि आपण सामान्य माणसासाठी म्हणून निर्माण केलेल्या ह्या चळवळीमध्ये अजून ताकदीनं सहभागी होण्याचं काम कसं करू शकतो ह्या विचाराचा संकल्प खरं तर येवलूच्या ह्या कार्यक्रमातनं तुम्हाला आणि मला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. आणि ज्या तालुक्यानं ह्या पक्षाला निर्माण केलेला आहे, ज्या तालुक्यामध्ये अभेद्य अशा माणसांच्या प्रेमाची फळी ह्या तालुक्यात निर्माण झालेली आहे, त्या इतिहासाला पुन्हा या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये स्थापित करायचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही साकारलं पाहिजे, एवढीच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा ही एक शक्ती आपल्या सगळ्या संघटनेची आजच्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं दाखवून दिली, त्याबद्दल सुद्धा तुम्हा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. खूप खूप धन्यवाद साहेब. कार्यक्रमात